उठावानंतर प्रेस समोर जाताना संजय शिरसाट आणि हे सर्व जे महाविकास आघाडीचे लोक होते यांना अंगावर घेण्याचं काम केलं आणि मग त्यांना संजय शिरसाट टार्गेट व्हावा किंवा संजय शिरसाटला बोलावं हे असं सर्व घडत असताना राजकारणामध्ये त्याच्यामुळं अंगावर घेण्याची ज्याला ताकद म्हणतात मी हे ते सांगताना माणसांनी कोणतंही संकट असलं तर ते अंगावर घेतलं पाहिजे हे त्याच्या मागचा उद्देश होता। सर इम्तियाज जलील यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय। मला तो त्या माणसाच्या बद्दल बोलायचं नाही, त्याला मी योग्य ते उत्तर देईल। असे आरोप करणारे जास्त काळ टिकत नसतात। सर एमआयडीसीचा विषय असेल किंवा मग तुमच्या हॉटेलच्या संदर्भातला विषय कोणताही विषय असेल त्यांनी सातत्याने टार्गेट केलं जाते हे महायुतीकडनं यांचे बोलवते धनिक माहिती आहे, सगळं जग जाणून नये का करतायत, काय दुश्मनी आहे, कशामुळे होतंय, याच्या मागं कोण आहे ते सर्व जाहीरीतले शुक्राचार्य मला माहित आहेत। कोण त्यांना खड्डी त्यांच्या तोंडात देतंय ह्याची सुद्धा मला जाणीव आहे। म्हणून मी एक योग्य मला माझ्यावर आरोप होताना त्याचा खुलासा करताना पूर्ण ताकदीनिशी मी करेल। थोडासा वेळ द्या। सर जाणून बुजून बदनाम केली जाते का? सोडा, काय करायचं दुसरं काही एअर इंडियाचा अपघात झालेला आहे त्यानंतर मुंबई विमानतळाच्या बाजूला असलेली जी झोपडपट्टी आहे याचा सुद्धा प्रश्न आहे। तिथं पुनर्विकास जो होणार होता तो सुद्धा अजून झालेला नाहीये। भविष्यामध्ये अहमदाबाद सारखी घटना सुद्धा मुंबईमध्ये तिथं घडू शकते, तर काय उपाययोजना केल्या पाहिजे सरकारकडनं, तुम्ही काय प्रयत्न? काल विमानाची जी काही दुर्घटना झाली ती सगळ्या भारताला, देशातल्या प्रत्येक नागरिकाला जाणीव करून देणारी होती, त्यांचं मन हेलवणारी होती। आज जर तुम्ही पाहिलं फेसबुक असेल या इतर ठिकाणी असेल, लहान मुलं असेल, कुटुंब असेल त्यामध्ये गेलेलं आहे आणि याची काळजी दक्षता घेण्यासाठी सगळं आता झाली ती चूक झाली, कशी झाली, कुणामुळे झाली तो भाग वेगळा चौकशीचा असेल, परंतु सर्वजण आता अलर्ट मोडवर आलेले आहेत। आज तुम्ही जाऊन पाहाल पुण्यामध्ये सुद्धा एअरपोर्ट अथॉरिटीशी आता ही बैठक आज झालेली आहे। प्रत्येक ठिकाणचा हा पुन्हा एक वेगळ्या पद्धतीने सर्वे हा सरकारने सुरू केला आहे, त्याच्या बैठकीचं सत्र सुरू झालेलं आहे आणि मला वाटतं भविष्यामध्ये अशी दुर्दैवी घटना घडू नये याचा सरकारचा प्रयत्न आहे। निधीचा एक प्रश्न आहे सर, सामाजिक न्याय विभागाला निधी मिळत नाही असा आरोप तुम्ही सातत्याने करता। अर्थात तो तुमचा अधिकार आहे, पण तुमचे जे मंत्री आहेत परिवहन मंत्री त्यांनी सांगितलं की त्यांच्या आता मलाही सरळ हाताने आता निधी देण्याचा प्रयत्न झालेला आहे। माझी आदेश दादाबरोबर बैठक झाली, भेट झाली गेल्या मंगळवारी, त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी सुद्धा तातडीने मला निधी वितरित केला आहे। आता नाराजी नाही। राज ठाकरे भेटले याच्यानंतर वेगवेगळ्या चर्चा होत आहेत की सत्तेतल्या लोकांना काही ठाकरेंना एकत्रित पाहायचं नाहीये का सत्तेतल्या लोकांना, असा प्रश्न निर्माण, कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येतील असं बोललं जात असताना मुख्यमंत्री आम्ही सर्वात प्रथम त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। उभाटा गट आणि मनसे एकत्र येत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। राजकारणामध्ये कोणी एकत्र येऊच नये अशी कुणाची भावना आमची मुळात नाही आहे, परंतु राजकीय बाजू सोडून सुद्धा काही नाते हे जे आम्ही जपतो। राजसाहेबांच्या घरी मी सुद्धा गेलो होतो, मला जर आज उद्या तर उद्धव साहेबांनी बोलतो मी त्यांनाही भेटायला जाऊ शकतो। हे राजकारणाच्या व्यतिरिक्त असलेला हा भाग आहे। म्हणून राजसाहेब सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी सुद्धा भेटतात, एकनाथ शिंदे साहेबांशी सुद्धा भेटतात। त्याचा अर्थ तुम्ही आता असा लावून घेऊ नका की उद्धव साहेबांची बोलणं झालं की संजय शिरसाट पळाला, असं त्याला अर्थ लावू नका। मी राजकारणामध्ये सर्व आता अजितदादा शरद पवार भेटत नाहीत का? भेटतात, याचा अर्थ काय होतो? म्हणून हे भेट जी झालेली त्यांची निश्चित त्याच्यामध्ये काही राजकीय चर्चा होतात, परंतु ते सांगण्याचा अधिकार फक्त त्यांना प्राप्त होतो। साहेब आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे आज, आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा द्याल? आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा। पोरांनी चांगलं राहावं, चांगलं वागावं, चांगलं बोलावं आणि लवकर लग्न करावं। वडिलांना सुद्धा त्रास होता कामा नये याची काळजी घ्यावी। त्यांना फार फार शुभेच्छा। भविष्यामध्ये आणखी मोठा नेता ते व्हावेत ही आमची त्यांना मनापासून शुभेच्छा। दिल्लीमधून जे संभाजीनगरला विमान आलेलं